नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, राज्यशास्त्र विषयाच्या G2 या पेपरच्या 8व्या वेब सिरीज मध्ये मी सर्व विद्यार्थ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, गेल्या 7 सिरीज मध्ये आपण जो काही अभ्यासक्रम केलेला आहे त्यामध्ये राज्यशास्त्राच्या या राजकीय विचारप्रणालीची व्याख्या, अर्थ, स्वरूप आणि या विचारप्रणालीची उगमस्थाने याबरोबरच या विचारप्रणालीच्या अभ्यासाची आवश्यकता या मुद्द्यांचं सविस्तर विश्लेषण केलेलं आहे। आजच्या या लेक्चर मध्ये आपण विचारप्रणालीची साधने कोणकोणती आहे, या साधनांचा वापर कशा पद्धतीने केला जातो या संदर्भामध्ये आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। विचारप्रणालीची साधने यामध्ये एकूण 4 मुद्द्यांचा समावेश होतो। यामध्ये पहिला मुद्दा आहे आकर्षक शब्द योजना, मिथके व बोध, तिसरा आहे वैज्ञानिक मांडणी आणि चौथा मुद्दा आहे सर्व प्रश्नांची सुलभ उत्तरे। या 4 मुद्द्यांचा आढावा आपण आज घेणार आहोत। तर यामध्ये पहिला जो काही मुद्दा आहे आकर्षक शब्द योजना, यामध्ये विचार प्रणालींचा संदेश मुख्यत्वे भाषेच्या व प्रतीकांच्या माध्यमातून जनसामान्यांपर्यंत संक्रमित होत असतो। जनतेला कृतीप्रवण करायचे असल्यामुळे विचार प्रणालींची मांडणी प्रभावी व भावनिक आवाहन करणाऱ्या शब्दात करावी लागते। विचार प्रणालींची संपूर्ण सूत्रे व तपशील सांगून विचार प्रवृत्त करण्यापेक्षा या आव्हानाचा हेतू लोकांना कृतीप्रवण करण्याचा असतो। त्यामुळे आकर्षक शब्दावली किंवा घोषणा वारंवार लोकांच्या डोळ्यासमोर ठेवणे व कानांवर आदळणे विचार प्रणालीच्या प्रचारकांना पुरेसे वाटते। म्हणजे ज्यावेळेस विचार प्रणालीचे अनुयायी तयार करत असताना जे काही विचार प्रणालीचा निर्माता जो आहे, हा निर्माता आपली जी काही विचार प्रणाली आहे ही विचार प्रणाली अधिकाधिक लोकांपर्यंत जावी, तर त्यासाठी ती एका साचेबद्ध आकर्षक शब्दांमध्ये ती अधोरेखित केली जात असते, बसवली जात असते, जेणेकरून लोकांना ती सहजरित्या अवगत होईल किंवा ती समजेल आणि लोक त्या घोषणांच्या माध्यमातून किंवा त्या शब्द फेकीच्या माध्यमातून कृतीप्रवण होतील। आता उदाहरण द्यायचं ठरल्यात एक फॅशिस्टवाद आणि नाझीवादी जी काही विचार प्रणाली होती याच्यामध्ये सुद्धा एक आकर्षक शब्द योजना केलेली होती। आता मुसोलिनीच्या संदर्भात म्हणजे फॅशिस्टवादी जी काही विचार प्रणाली होती, तर ह्या विचार प्रणालीचा जो काही प्रवर्तक होता, प्रचारक होता, तो म्हणजे बेनिटो मुसोलिनी। तर ह्या मुसोलिनीने ही जी विचार प्रणाली आहे ही अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी, त्याने एक टायटलच दिलेलं होतं, एक घोषवाक्यच दिलेलं होतं की मुसोलिनी नेहमी खरे असतो, मुसोलिनीचे नेहमी खरेच असते। याचबरोबर प्रत्येक स्त्रीला जसं मातृत्व प्रिय असतं तसं प्रत्येक पुरुषाला युद्ध प्रिय असलं पाहिजे। प्रत्येक जर्मन आणि या इटलीचा नागरिक जो आहे हा सतत युद्धाला तयार असला पाहिजे, जेणेकरून हे जर्मनी आणि इटलीचं गतवैभव जे आहे ते पुन्हा प्राप्त होईल। जे आपल्या राष्ट्राची जी उन्नती करायची असेल तर युद्ध हाच एकमेव पर्याय आहे, अशी एक आक्रमकपणे एक घोषणाबाजी करून लोकांच्या भावनेला हात घालून आकर्षक शब्द योजनांच्या माध्यमातून लोकांना एक कृतीप्रवण केलं जात असतं। ही कृतीप्रवण लोक झाल्यानंतर त्या विचार प्रणालीचा एक ऍक्टिव्ह जो काही पार्ट आहे तो दिसून येतो, अधिकाधिक ती विचार प्रणाली जनसामान्यांपर्यंत पोहोचते आणि तिचा जगभर व्यापक पातळीवरती प्रसार यासाठी मदत होते। यानंतर दुसरा मुद्दा आहे मिथके व बोध, मानवी जीवनविषयक दृष्टिकोन, बऱ्या वाईटाचे निकष, माणसाने काय करावे काय व्हावे इत्यादी मुद्द्यांवर मिथके मार्गदर्शन करत असतात। त्यामुळे ती मानवी कृतींची मुख्य निर्धारक ठरतात। समूहातील सर्व सदस्यांना
नियमित व सुसंगत वागण्याची प्रेरणा देण्यासाठी मिथके उपयुक्त ठरतात. त्यामुळे विचार प्रणालींचा भर अस्तित्वात असलेली मिथके वापरण्यावर किंवा गरज भासल्यास नवी मिथके निर्माण करण्यावर असते. मिथके व्यक्तींना त्यांच्या वर्तमान परिस्थितीच्या असह्य चौकटीतून बाहेर काढून उज्ज्वल भवितव्याच्या स्वप्नात रममाण करतात. त्यांना मूल्यांचा स्वीकार चिकित्सकपणे करायला भाग पाडतात आणि विचार प्रणालीतील विधाने सत्यच असली पाहिजे असा विश्वास निर्माण करतात. मिथके बुद्धीच्या निकषावर टिकत नसली तरी त्यांचे प्रेरणा सामर्थ्य खूप मोठे असते. मिथकांवर आधारित कृती नियमांना विचार प्रणालीचा बोध म्हणून ओळखले जात असते. म्हणजे विचार प्रणाली ही एक मिथकांची निर्मिती करत असते. म्हणजे ही जी काही मिथके आहे, म्हणजे मागास सांगितल्याप्रमाणे मुसोलिनी नेहमी खरे बोलतो, प्रत्येक पुरुषाने युद्धासाठी सज्ज असलं पाहिजे, जर्मन नागरिक हे शुद्ध आर्यवंशीच आहे, अशा प्रकारची जी काही मिथके बोध विचार प्रणालीच्या माध्यमातून केली जात असते. तर ह्या मिथकांमुळे जी काही अनुयायी आहे, हे अनुयायांवरती एक मोठ्या प्रमाणामध्ये एक पगडा या विचार प्रणालीचा पडलेला असतो. यानंतर पुढचा मुद्दा आहे वैज्ञानिक मांडणी. यामध्ये कोणतीही विचार प्रणाली ही शास्त्रीय सत्य म्हणूनच लोकांपुढे मांडली जाते. मात्र सर्वच विचार प्रणाली सामाजिक, आर्थिक, राजकीय वास्तव्याच्या शास्त्रीय अध्ययन पद्धतीचा अवलंब करून केलेल्या अभ्यासावर आधारित असतात असे मात्र मुळीच नाही. बऱ्याचदा त्यात तथ्ये, गृहीतके यांची रसमिसळ झालेली असते. त्या काही आपापल्या अंदाजांना शास्त्रीय सत्य म्हणून सादर करत असतात. विज्ञान काय आहे, कशाशी संबंधित आहे, विचार प्रणाली काय असावे याविषयी शास्त्रीय मांडणी करत असतात. त्याचबरोबर विचार प्रणाली नेहमी राजकीय असते. अन्य संदर्भातही जरी ती संज्ञा वापरात येत असली तरी तिची मुख्यत्वे ऐतिहासिक भूमिका जी आहे ती राजकीयच राहिलेली आहे. राजकीय चळवळींचे ध्येय, गृहीतके, हेतू व समर्थपणे विचार प्रणालीतून निर्धारित केलेले असतात. त्यामुळे विचार प्रणाली नेहमीच लोकांना कृतीप्रवण करून उज्ज्वल उद्याकडे वाटचाल करायला लावत असतात. चळवळीची धोरणे आणि जे काही क्लुप्त्या असतील, व्यावहारिक उपक्रम असतील, यांचे दिग्दर्शन सुद्धा ही विचार प्रणाली करत असते. त्यामध्ये एक वैज्ञानिक स्वरूपाची मांडणी केलेली असते. म्हणजे जी काही आदर्शवादी किंवा एक काल्पनिकतेवर विचार प्रणालीची मांडणी केलेली नसते. त्यामध्ये एक सायंटिफिक बेस केलेला असतो. काही गृहीतके दिलेली असतात, काही तथ्य दिलेली असतात. एक अभ्यास करून, एक वैज्ञानिक आणि शास्त्रीय पद्धतींचा अभ्यास करून एक विचार प्रणाली मांडली जात असते. उदाहरणार्थ शास्त्रीय समाजवाद जो आहे, मार्क्सवादी विचार प्रणाली त्याला म्हटलं जातं. तर यांनी असे एक अभ्यास केला शास्त्रीय पद्धतीने की ह्या विचार प्रणालीचे का निर्माण झाली ही विचार प्रणाली, की त्यांनी एक गृहीतक मांडलं. काय गृहीतक मांडलं की भांडवलदार वर्ग हा कामगारांचं शोषण करतो. हे जे काही गृहीत त्यांनी मांडलेलं आहे, मग हे गृहीत उलगडण्यासाठी त्यांनी वेगवेगळी साधने किंवा मग त्यातून काय उपाययोजना करता येईल, या कामगारांचे जे काही शोषण होत आहे हे शोषण थांबवण्यासाठी कुठल्या माध्यमाचा अवलंब करता येईल याची संपूर्ण सविस्तर मांडणी, शास्त्रीय पद्धतीने मांडणी या मार्क्सवादी विचारसरणीमध्ये आपल्याला दिसून येते. जागतिकीकरणाची विचारसरणी असेल तर यामध्ये जागतिकीकरणाची आवश्यकता काय आहे, यातून काय फायदे होणार आहे, अशी एक वैज्ञानिक स्वरूपाची मांडणी ही विचार प्रणालीच्या माध्यमातून मांडली जात असते. त्यानंतर शेवटचा मुद्दा जो आहे चौथा, की सर्व प्रश्नांची सुलभ उत्तरे. म्हणजे विचार प्रणालींचे श्रद्धावंत अनुयायी असतात, त्यांना त्यांच्या कोणत्याही समस्येचे उत्तर विचार प्रणालीत गवसते. प्रश्नांच्या जटिलतेतून ते स्वतःची सोडवणूक भोकमपट्टी केलेल्या सूत्रांच्या आधारे करून घेत असतात. ज्यांना उज्ज्वल उद्याची वाट अचूक माहीत आहे व ते त्या दिशेने निघाले आहेत आणि जे या वाटचालीत अडथळे उत्पन्न करतात, अशा दोन वर्गांमध्ये समाजाची विभागणी विचार प्रणालीचे पुरस्कर्ते करून टाकतात. हिटलरने अनुक्रमे शुद्ध वंशाचे आर्य लोक
आणि खलनायक जीव लोक अशी वाटणी आपल्या विचार प्रणालीतून केली होती. जी काही लोकांना ज्या समस्या भेडसावत असतात त्या समस्यांची, त्या प्रश्नांची उत्तरे विचार प्रणालीमधून मिळत असतात. मगाशी आपण मार्क्सवादाचं उदाहरण घेतलं. कामगार वर्गांना उपासमारीची, गरिबीची, दारिद्र्याची समस्या भेडसावत आहे. मग ह्या समस्यांचं किंवा ह्या प्रश्नांचं उत्तर काय आहे? तर मार्क्सवादी विचारसरणीमध्ये त्याचं उत्तर सापडत आहे. काय उत्तर आहे? क्रांती करणं. क्रांतीच्या माध्यमातून सर्व कामगारांनी एकत्र येऊन क्रांती करून भांडवलशाहीचा नाश करायचा आहे आणि तेव्हा तुमचं कल्याण होणार आहे. तेव्हा समाजामध्ये आर्थिक समता प्रस्थापित होणार आहे. अशा प्रकारचा विचार, अशा प्रकारची एक आयडिओलॉजिकल बेस ह्या विचार प्रणालीने या प्रश्नांची जी काही उत्तरे आहेत ही उत्तरे दिलेली आहेत. ग्रामराज्य संकल्पना असेल महात्मा गांधीजींची, भारतातील जी काही दारिद्र्य आहे, भारतातील जी काही गरिबी आहे, ही गरिबी ही ग्रामराज्याच्या माध्यमातून ही सोडवली जाऊ शकते. जे ग्रामराज्याचा पुरस्कार केला, महात्मा गांधींच्या सर्वोदय विचारसरणीचा पुरस्कार केला तर समाजातील गरिबीचा प्रश्न मिटू शकतो, असं उत्तर या गांधीवादी विचारसरणीतून मिळत असते. लोकशाही असेल, ही व्यक्ती स्वातंत्र्यावर जी काही बंधने आलेली आहे ती बंधने दूर करण्यासाठी लोकशाहीचा स्वीकार केला की व्यक्ती स्वतंत्र होईल आणि समाजामध्ये समता, बंधुतेचं वातावरण निर्माण होईल. ज्या ज्या काही समस्या आणि जे प्रश्न समाजासमोर निर्माण झालेले आहे तर ह्या प्रश्नांची एक सुलभ पद्धतीने उत्तर देण्याचं काम ही विचार प्रणाली करत असते. म्हणूनच विचार प्रणाली ही संकल्पना अतिशय महत्वाची समकालीन राजकारणामध्ये दिसून येत असते. त्यामुळे कोणत्याही राजकीय कार्याची किंवा तर्कसंगत व सुसूत्र आखणी करण्याचं साधन म्हणून विचार प्रणालीची भूमिका या निमित्ताने फार महत्वाची राहिलेली आहे आणि आजही ती पार पाडत आहेत. ही वस्तुस्थिती नाकारता येण्यासारखी नाही. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण ही विचार प्रणालीची साधने, ही जे काही 4 मुद्दे आहेत हे मुद्द्यांचा आपण अभ्यास केलेला आहोत. यापुढील जो काही प्रश्न आहे ते पुढील सिरीजमध्ये मी कव्हर करेल. तोपर्यंत आपण इथेच थांबूया. धन्यवाद.